नमस्कार, बकवास 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। या जगामध्ये कधी केव्हा आणि काय चमत्कार होईल काहीच सांगता येत नाही, आणि असाच एक चमत्कार आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत प्रत्यक्ष छोट्या पडद्यावरती। ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज। दर्शक हो, आज आपल्या बरोबर आहे एक असा चमत्कारिक सैनिक जो असंख्य गोळ्या खाऊन अजूनही जिवंत आहे। रोज तो गोळ्या खातो पण मरत नाही, पुन्हा आपल्या देशाची सेवा करण्यासाठी हजर राहतो। तर आहे आपल्या समोर सादर हा चमत्कारिक सैनिक। पहिल्याच मंडळी, हा खराखुरा सैनिक आहे, हा आपल्या देशाचा नागरिक आहे जो देशाचा मंत्र प्राणपणाने जपतोय। एक या दो करून तो 2 वर्ष थांबलेला आहे। अरे ती गिनती आहे, तेच ते। तरीही या सैनिकाची कशातही गिनती होत नाही, ना व्हीआयपी मध्ये ना सर्वसामान्य माणसामध्ये। हा सैनिक आपल्या देशासाठी मरतो, व्हीआयपी साठी मरतो। आता तुझी येण्यात गिनती होईल। सॉरी। तर आपण या सैनिकांना विचारूया की आजपर्यंत यांनी गोळ्या किती खाल्ल्या आहेत आणि अजून ते कसे काय जिवंत आहेत, त्यांच्या या जगण्याचं रहस्य काय आहे। म्हणजे बघा, 10 वर्ष झाली मी सैन्यात भरती झालो आणि 5 वर्षापासून मी गोळ्या खातोय। ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज। दर्शक हो, हे सैनिक महाशय गेली 5 वर्ष गोळ्या खात आहेत तरी ते जिवंत आहेत। आपल्या देशासाठी ते मरतायत, झगडतायत, रडतायत, लढतायत, तरी ते जिवंत आहेत। गोळ्या खाऊन ते मेलेले नाहीत। तू पालीची मगर का करतोय? त्यांचं नावच आहे एसएल मगर म्हणून। ओके 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 सॉरी सॉरी, हे पण कट कर। ओके, मला एक सांगा, इतक्या गोळ्या आपण खाता तर या गोळ्या खाल्ल्यावर तुम्हाला काही वेदना होत नाही का? तुम्हाला काही त्रास होत नाही का? अहो, गोळ्या नाही खाल्ल्या तर त्रास होतो। पहिलेच काय चमत्कारी माणूस आहे। आपल्या सर्वसामान्यांना नुसत्या गोळ्या म्हटलं तरी त्यातून घाम फुटतो, पण हा सैनिक असा आहे ज्याला गोळ्या नाही खाल्ल्या तर त्रास होतो। म्हणजे या गोळ्याचं रहस्य तुमचं झालं असेल तर माझी वेळ झाली आहे। ब्रेकिंग न्यूज। आतापर्यंत या सैनिकाचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, पण आज मात्र त्यांची तुमच्या साक्षीने तुमच्या समोर त्याची जायची वेळ झालेली आहे। ते जाण्यास मोकळे आहेत। आपण त्यांना अलविदा करूया। शेवटचा सलाम। काय काय? अरे जायची वेळ झाली म्हणजे निघायची वेळ झाली त्यांची। अच्छा, ओ निघा तुम्ही, चला निघा। निघा काय? अरे चांगली संधी मिळाली ना, त्याच्या हातातली गन घे, त्याला गोळ्या घाल, म्हणजे तो गोळ्या खाईल तरी जिवंत राहील, आणि हे बघितल्यानंतर आपला टीआरपी कुठे जाईल। गुड आयडिया। थँक्यू विजय, थँक्यू। मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुमची बंदूक मला द्या, जेणेकरून आमच्या दर्शकांना स्वतः प्रत्यक्ष पाहता येईल की गोळ्या खाऊन तुम्ही कसे काय जिवंत राहू शकता। हा, मी तुम्हाला गोळ्या घालतो, तुम्ही जिवंत राहून दाखवा। ओके? दुसऱ्या मला गोळ्या घालणार तू? अहो पण चिडताय कशाला? तुम्हीच बोलत ना गोळ्या खातो तरी मी जिवंत राहतो म्हणून। अरे सुकाळीच्या त्या ह्या गोळ्या नाही, मग? अरे त्या डॉक्टरनी दिलेल्या बीपीच्या गोळ्या मला रोज खाव्या लागतात। मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे का? हो। त्याच्या गोळ्या खाता? अच्छा, त्या गोळ्या खाऊन तुम्ही जिवंत आहे का? हो। मला वाटतं ते विजय ते कट कर सगळं बाकीचं। कट करते बघा, मी तुमची माफी मागतो आणि तुमच्या या देशसेवेला सलाम करतो। फक्त मला एवढंच सांगा, आमच्या दर्शकांसाठी, आपण सैनिक म्हणून, आपल्या देशाचं रक्षण करते म्हणून कुठल्या बॉर्डरवर असता? वाघा बॉर्डरवर असता का आपण? वाघा बॉर्डर? हा नाही, मग ती समोरची बँक आहे ना, त्याचा वॉचमॅन आहे मी।